खूप खूप धन्यवाद. मॅडम तुमचं स्क्रीन पूर्ण ब्लर दिसते, फक्त थोडासा चेहरा दिसतोय, ते उजेड जास्ती आहे पाठीमागे वाटतं. उजेड आहे ना. हो. हा, बरं. म्हणून एक तर ते मिनिट एक रेकॉर्डिंग मिनिट मध्ये बरोबर नाही येणार. चालेल. हा ठीक तसंच आहे. येते. पूर्वेला पाहिजे ना तोंड म्हणून मग असं. बरं ठीक आहे, ठीक आहे. चालेल. आता आपण ध्यानच करणार आहोत. आता माधुरी मॅडमनी खूप छान घेतलेलं आहे. ऑलरेडी आपलं पूर्ण शरीर रिलॅक्स झालेलं आहे. तर आता आपले सर्वांनी डोळे बंद करून घ्यायचे. ध्यानासनात बसायचं आहे. सुखासनात बसायचं आहे. आवाज व्यवस्थित येतोय का सांगायचंय मला. हा येतोय मॅडम तुमचा आवाज व्यवस्थित. बेलचा आवाज आला. क्लिअर नाही येते, थोडा थोडा येते. हा आता येतोय. म्हणजे मला कळलं ना कधी. ओके, धन्यवाद. डोळे बंद करून घ्यायचे आहेत. ओंकाराची ऊर्जा आपण अनुभवली आता. श्वासावर लक्ष द्यायचं आहे. पूर्ण अवयव छान रिलॅक्स झालेले आहेत. म असा ओंकार आपण घेतलेला आहे. म्हणालो तेव्हा आपला अपान वायू बॅलन्स झालेला आहे. त्यामुळे तिथले सर्व अवयव पूर्ण बॅलन्स होऊन तिथं ऊर्जा पोचलेली आहे. स्वादिष्ठान चक्र, मूलाधार चक्र, स्वादिष्ठान चक्र, उदान वायू सक्रिय झालेला आहे तिथं. आता मूलाधारातली ऊर्जा वर येत आहे. श्वासावर लक्ष द्यायचं आहे. श्वास नाभीपर्यंत पोहोचत आहे. जसा श्वास नाभीपर्यंत पोहोचत आहे, तिथला उदान वायू सक्रिय होत आहे. मूलाधारापर्यंत पूर्ण ऊर्जा जात आहे. मूलाधारामधून सर्व बैठकीची बाजू, दोन्ही गुडघे, पायाचे सर्व स्नायू, पायाचा तळवा, घोटा, पायाची बोट, नख, हाडे सर्व मजबूत होण्यासाठी ऊर्जा मिळत आहे.
तिथले सर्व स्नायू रिलॅक्स झालेले आहेत. माझे दोन्ही पायाचे सर्व स्नायू निरोगी सुदृढ झालेले आहेत. दोन्ही पायांना कृतज्ञता द्यायची आहे. या सर्व अवयवामुळे आपल्याला जगण्यामध्ये खूप सहाय्यता मिळालेली आहे. आता स्वाधिष्ठानाच्या तिथं लक्ष केंद्रित करायचं आहे. स्वाधिष्ठानाच्या तिथं तिथले सर्व स्नायू पूर्ण रिलॅक्स झालेले आहेत. स्वाधिष्ठानामध्ये श्वासाला येताना बघायचं आहे. पूर्ण पचन संस्था, किडनी सर्व एकदम सुदृढ झालेलं आहे. तिथं पूर्ण ऊर्जा मिळत आहे. तिथला उदान वायू व्यवस्थित झालेला आहे. आता मणिपूर चक्राकडे यायचं आहे. पूर्ण लक्ष मणिपूर चक्रामध्ये स्थित करायचं आहे. श्वासामधून येणारा प्राणवायू मणिपूर चक्राच्या तिथं जाणवत आहे. याच्याशी निगडीत सर्व स्नायू, तिथले सर्व अवयव सर्व भावना बॅलन्स झालेले आहेत. मूलाधारापासून मणिपूर चक्रापर्यंत ऊर्जा पूर्ण जाणवत आहे. मूलाधार म्हणजे सर्व भीतीतून मुक्तता झालेली आहे. स्वाधिष्ठान स्वत्वाची जाणीव आपल्याला झालेली आहे. आपण अध्यात्मामध्ये आलेलो आहोत. याचाच अर्थ आपल्याला स्वत्वाची जाणीव होण्याच्या मार्गावर आपण अग्रेसर आहोत. मणिपूर चक्रापासून अनाहत चक्राकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. मणिपूर चक्रामध्ये आपल्या सर्व ज्या काही भावना आहेत, सगळ्या आपल्या इच्छा वासना आहेत, त्यातून मुक्त झालेलो आहोत आपण. सर्व काही मला माझ्या आयुष्यामध्ये मिळालेलं आहे आणि मी खूप सुखी समाधानी आयुष्य जगत आहे. आता हृदयाकडे यायचं आहे. प्राणवायू हृदयामध्ये एकत्रित होत आहे.
तिथले सर्व स्नायू रिलॅक्स झालेले आहेत. माईक बंद करा, कुणाचं चालू आहे. सुवर्णा मॅडम, सुवर्णा माईक केस्ते बंद करा. मॅडम, माईक बंद करा. अनाहत चक्रामध्ये येणारा श्वास भरपूर प्राणऊर्जा आणत आहे. तिथले सर्व स्नायू रिलॅक्स होत आहे. ब्लड सर्क्युलेशन खूप छान होत आहे. हृदयामध्ये ज्या काही भावना, कोणाबद्दलही द्वेष, राग, लोभ काहीही असेल ते रिलीज करून टाकायचं आहे. खूप छान आपल्याला एकत्वाची जाणीव तिथं पेरायची आहे. विहंगममध्ये आपण ते करतच आहोत. आपल्या हृदयाची स्पंदनं खूप छान पूर्ण आपल्या औरामध्ये एक्सपांड झालेले आहेत, ते बघायचं आहे. खूप स्पंदन आपल्या हातांना पण जाणवत आहे, तिकडे लक्ष द्यायचं आहे. ज्या काही गोष्टी मनामध्ये मला त्रास देत होत्या, ज्या काही लोकांचा मला त्रास होत होता, तो आजपासून होणार नाहीये. मी त्यांच्याबद्दलच्या सर्व भावना रिलीज करत आहे. मी त्यांना मनातून क्षमा करून सोडून देत आहे. यामुळे तिथं सकारात्मक ऊर्जा निर्माण होत आहे. खूप समाधान मी अनुभवत आहे. माझ्या सर्व मनाच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. स्वतःचं एक सुखी आयुष्य डोळ्यासमोर आणायचं आहे. मी निरोगी, निरामय, नित्यानंद आहे. माझ्या आयुष्यात येणाऱ्या सर्व व्यक्ती, प्रसंग, परिस्थिती या माझ्या अनुरूप, माझ्या विकासासाठीच येत आहेत. ते बघायचं आहे. सुखी, समाधानी कुटुंब आणि मी माझा स्वतःचा आध्यात्मिक विकास करत आहे, ते बघायचं आहे. आता तिथून आपल्याला विशुद्धी चक्राकडे यायचं आहे. विशुद्धी चक्र, आपण जे काही आयुष्यामध्ये क्रिएटिव्ह गोष्टी करत असतो, जे काही बोलणं आहे, व्यक्त होणं, त्या सर्व गोष्टी विशुद्धी चक्र आपल्याला करून घेत असते. तिथली ऊर्जा बॅलन्स होत आहे, ते बघायचं आहे. ज्या काही गोष्टी मी व्यक्त होऊ शकले नाही, त्या मी व्यक्त करत आहे. हे डोळ्यासमोर आणायचं आहे. ज्या कोणाबद्दल तुमच्या ज्या भावना आहेत, त्या सर्व भावना
तुम्ही त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवलेले आहेत आणि त्यातून रिलीज झालेला आहात. तिथले चक्र भरपूर एक्सपांड झालेलं आहे. जे काही माझ्या मुखातून शब्द निघतील ते माझे आणि इतरांचे कल्याणच करतील. हा आशीर्वाद मला मिळत आहे. तिथली स्पंदनं बघायची आहेत. कंठचक्रामध्ये जे काही निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या निघून जात आहेत. पूर्ण ऊर्जा तिथं एकदम शुभ्र प्रकाशाच्या रूपात दिसत आहे. तिथून आपल्याला आज्ञाचक्राकडे जायचं आहे. लक्ष आज्ञाचक्राकडे न्यायचं आहे. दोन्ही डोळ्यांच्या मध्यभागी डोळे अजिबात हलवायचे नाहीत. डोळ्यांनी बघायचं नाही आज्ञाचक्राकडं, फक्त लक्ष केंद्रित करायचं आहे. स्वत्वाची जाणीव इथं नष्ट होत आहे. मी म्हणजेच परब्रह्म याची जाणीव झालेली आहे. इथं मला गुरूंचं मार्गदर्शन मिळत आहे. गुरुतत्व आपल्याला मार्गदर्शन करत आहे. परमतत्वामध्ये विलीन होण्याची स्थिती आपल्याला येत आहे. मीच परब्रह्म आहे. सर्व मानव जाती मध्ये माझेच स्वरूप आहे हे बघायचं आहे. सर्व मानव जातीसाठी मला काम करायचं आहे. माझ्या मनामध्ये सर्वांसाठी योग्य दृष्टिकोन आहे. सर्व चराचर म्हणजे मीच आहे. मी निरोगी, निरामय, नित्यानंद आहे. आता सहस्त्रार चक्राकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. आता तुमचा श्वास नाकामधून सहस्त्राराकडे जाताना बघायचा आहे. आता तुम्ही श्वास सहस्त्रार चक्रामधून श्वास घेत आहात. ब्रह्मांडातील शुभ्र प्रकाश तुमच्या सहस्त्रारामधून, तुमच्या पाठीच्या कण्यामधून पूर्ण सर्व चक्रांमधून, मूलाधारातून पृथ्वीकडे जात आहे. आणि पृथ्वी मातेकडून येणारा प्रेम प्रकाश
आपल्या मूलाधारातून पूर्ण वरवर येताना बघायचं आहे. आणि ब्रह्मरंध्रातून तो ब्रह्मांडात जात आहे. मी आणि ब्रह्मांड एकच झालो आहोत. मीच तो परब्रह्म आहे. सर्व सृष्टी माझ्यामुळेच चालते. मीच सृष्टीमधल्या प्रत्येक वस्तूमध्ये आहे. आता स्वतःकडे बघायचं आहे. पूर्ण प्रकाश स्वरूप आपण झालेलो आहोत आणि ते प्रकाशाचे कण पूर्ण ब्रह्मांडामध्ये पसरत जात आहेत. हे ब्रह्मांडा, तुझ्यामध्ये मी विलीन होत आहे. पूर्ण सूर्य, चंद्र, तारे सगळे ग्रह प्रकाशमान झालेले आहेत. माझी ऊर्जा त्यांना मिळत आहे. ब्रह्मांडाच्या बाहेर मी जात आहे. खूप शांत, समाधानी वातावरण मला दिसत आहे. स्वतःला विलीन होताना बघायचं आहे. ओम शांती, शांती, शांती. हे शांतीची अनुभूती घ्यायची आहे. ज्यांना ध्यान कंटिन्यू करायचं आहे त्यांनी ध्यानातच बसायचं आहे. श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. पूर्ण शरीराची जाणीव होत आहे. हात, पाय सर्व अवयव जागृत करून घ्यायचे आहेत. दोन्ही हात एकमेकांवर चोळून ऊर्जा आपल्या सर्व चक्रांना, सर्व अवयवांना द्यायची आहे. पुन्हा दोन्ही हाताचं घर्षण करून दोन्ही डोळ्यांवर हात ठेवून डोळ्यांची वडझाप करायची आहे. हाताच्या पट्टीमधून प्रकाशाची जाणीव करू. डोळे उघडायचे आहेत. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद मॅडम. धन्यवाद खूप सुलक्षणा सुंदर मॅडम. खूप सुंदर ध्यान घेतलं धन्यवाद तुम्ही. मॅम. खूप छान ध्यान झालं